सभागृह आणि विधान भवनात परवानगीशिवाय प्रवेश करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिवाळी अधिवेशनात केलं। मुंबई अधिवेशनादरम्यान बाहेरील व्यक्तींमुळे झालेली भांडणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सभापती आणि अध्यक्षांनी कडक निर्णय घेतल्यानं त्यांनी सांगितलं, अधिवेशनाच्या कामकाजाबद्दल बाहेरील कुणालाही सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही। हा नियम सर्व सदस्यांवर बंधनकारक असल्याचे सरनाईक यांनी नमूद केलंय। त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे की ज्या पद्धतीनं कढीपत्ता टाकल्यानंतर सुवास येतो एखाद्या भाज्यांमध्ये किंवा पोह्यांमध्ये किंवा उपमामध्ये, तो कढीपत्ता हा सगळीकडे ऍडजस्ट होणारा कढीपत्ता असतो। आणि ती उपमा जर आम्हाला त्यांनी दिली असेल तर सोन्यावर पिवळं आहे, परंतु कढीपत्ता सारखा वापर यांनी भारतीय जनता पक्षाचा गेली अनेक वर्षे केला होता आणि स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केलं, हिरवी शाल पांघरून घेतली। त्यांनी आता आम्हाला उपमा देऊन काय फायदा, आता वेळ निघून गेलेली आहे। घोडबंदर इथली वाहतूक कोंडी फोडण्यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक आणि बघा, ठाणे महानगरपालिका क्षेत्र आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये वन खात्याच्या काही जमिनी आहेत आणि त्या जमिनीचं हस्तांतरण हे MSRDCच्या माध्यमातून किंवा MMRDAच्या माध्यमातून होत असलेल्या कामादरम्यान महापालिकेला न झाल्यामुळे काही कामं ही अडली गेली आहेत आणि त्यामध्ये घोडबंदर रोडला फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि फक्त थोडासा भाग हा वन खात्याच्या आमच्या अजून ताब्यात आलेला नाही त्या संदर्भात, आणि त्याचबरोबर घोडबंदर रोडवरील वाहतुकी संदर्भात, तसंच आनंदनगर टोल नाक्यावर थोड्याफार प्रमाणात होत असलेली वाहतूक कोंडी, दहिसर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात होत असलेली वाहतूक कोंडी, ह्या सगळ्यांचा विचार करता केंद्र शासनानं आणि प्रामुख्यानं नितीनजी गडकरी यांनी केंद्रातील जे टोल नाके आहे नॅशनल हायवेचे, त्या ठिकाणी एक वेगळी प्रणाली चालू केलेली आहे, जेणेकरून फास्टॅग सारखी ती प्रणाली आहे, तुमच्या अकाउंट मधनं, म्हणजे त्या ठिकाणी गाडी न थांबवता तुमच्या अकाउंट मधनं डायरेक्ट परस्पर ते पैसे वळले जातात। अशा प्रकारचं पत्र मी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना दिलं होतं आणि त्या योगे जर महाराष्ट्रामध्ये ती टोल प्रणाली लागू केली तर जे नाक्या नाक्यावर होत असलेली वाहतूक कोंडी आहे ती दूर होईल। यासाठी ती बैठक आहे आणि निश्चितपणे जसं केंद्रानं त्यांच्या नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या जागेवर ही अशा प्रकारची टोल प्रणाली नवीन अंमलात आणलेली आहे, तीच टोल प्रणाली ही महाराष्ट्रातील टोल नाक्यावर अंमलात आणण्यासंदर्भातील आज बैठक आहे। काही मंत्री आणि विधानसभा सदस्यांनी विना पास लोकांना आतमध्ये आणलेला आहे। एकंदरीत हा सगळा गंभीर प्रकार आहे। तशा पद्धतीचा गोपनीय अहवाल सुद्धा अध्यक्षांनी सभापतींकडे सोपवलाय। कामं घेऊन या अधिवेशनामध्ये येत असतात, त्यांच्यावर आता नजर असणार आहे। नाही बघा, प्रत्येक गोष्टींवर विधिमंडळात येणाऱ्या कामकाजावर ही माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापतींची ही असतेच आणि त्यामुळे त्या संदर्भात त्यांना जो काही गोपनीय अहवाल प्राप्त झालेले आहेत त्यानुसार त्यांनी सभागृहामध्ये पण सभापतींनी वाचून दाखवलेले आहे। खरं तर ह्या सभागृहाचं कामकाज करत असताना बाहेरील काही व्यक्ती सभागृहामध्ये येऊ नये, कारण जसं विधिमंडळाच्या मुंबईच्या अधिवेशनादरम्यान भांडणं झाली होती, ती भांडणं विकोपाला गेली होती, तशा प्रकारची काही भांडणं ह्या ठिकाणी होऊ नये यासाठी हा निर्णय सभापतींनी आणि अध्यक्षांना घेतलेला आहे, तो सगळ्या सदस्यांवर बंधनकारक असतो। सदस्यांसंदर्भात सभापतींनी काल सभागृहात बोलून देखील सदस्य असतील किंवा मंत्री महोदय असतील हे स्वतःच विनापास अनेकांना घेऊन येत असल्याचं ते चुकीचं आहे। ह्या सभागृहाच्या प्रांगणामध्ये येत असताना सभापतींनी आणि अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशाचं पालन सर्व मंत्री काय मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी केलं पाहिजे असा प्रकार आहे। आदित्य ठाकरे विधानसभेमध्ये 1.5 तास बिबट्यांवरती चर्चा झाली, मात्र नाशिकमध्ये असो किंवा नागपूरमध्ये आता पुन्हा एकदा बिबट्याचा संचार पाहायला मिळालेला आहे। त्यांना बिबट्याकडनं हल्ले झाल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत। काल झालेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईकांनी पूरक असं उत्तर दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून ते उपाययोजना करतायत। नसबंदीची प्रक्रिया ही चालू आहे आणि अशा प्राणघातक हल्ले जर बिबट्याने मानव जातीवर केला तर त्यावर कडक उपाययोजना करण्याचे सुद्धा निर्देश त्यांनी दिलेले आहेत, त्यामुळे निश्चितपणे लवकरात लवकर त्यावर तोडगा निघेल असं मला तरी वाटतं। लोकवाहिनी मीडिया करिता अविनाश तोतडेसह पूजा येरगुडेना।